फायनली ज्या गोष्टीची तुम्ही सर्व आतुरतेने वाट पाहत होतात आणि भरपूर वेळेस कमेंट पण करत होतात की मार्च मधली पेन्शन कधी येणार आहे, मार्च हा महिन्याची पेन्शन कधी भेटेल, कधी पडेल, हर एका व्हिडिओमध्ये आपल्याला त्याच्याबद्दल कमेंट्स येत होते. तर फायनली आपण ह्या व्हिडिओमध्ये तेच पाहणार आहोत की तुमची जी मार्चची पेन्शन आहे, हप्ता आहे, तो कधी तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती या ठिकाणी पोहोचेल, कधी तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती पडणार आहे. तर चला हे सगळी डिटेल्स आपण या डीपमध्ये पाहूया. तर चला स्टार्ट करू. नमस्कार मित्रांनो, सॅम घोडके मराठी चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर ह्या चॅनेलवर तर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच ह्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण महाराष्ट्रातील जे नवीन स्कीम आहेत ते सगळं कव्हर करत असू. त्यासोबत जे दिव्यांगांसाठी नवीन स्कीम येतात ते कव्हर करत असू आणि संजय गांधी निराधार किंवा जे पेन्शनच्या पूर्ण स्कीम आहेत ते सगळ्या डिटेल्स आपण आपल्या चॅनलवरती कव्हर करत असतो. तर नक्कीच जो ह्या ठिकाणी पहिल्यांदा आला आहे त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच जे तुमच्या आसपासचे जे आपले दिव्यांग आहेत त्यांच्यासोबत तुम्ही नक्कीच हा जो व्हिडिओ आहे शेअर करू शकता. तर चला जो आपला मेन टॉपिक आहे तो मेन टॉपिक वरती वळूया. पण त्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो की हा थोडा जो व्हिडिओचा जरा मोठा व्हिडिओ असू शकतो, तर त्यामुळे तुम्ही हा जो व्हिडिओ आहे लास्टपासून नक्कीच पहा, कारण त्याच्यामध्ये एखादी अपडेट तुम्ही या ठिकाणी मिस करू शकता. तर चला जो आपला मेन टॉपिक आहे त्याच्यावरती वळूया. आपण ह्या ठिकाणी 2 दिवसाखालीच व्हिडिओ बनवलेला होता की जे 2 दिवस झाले असतील त्या व्हिडिओला बनवून आपल्याला, की आपण ह्या ठिकाणी सांगितलं होतं की जी मार्चची पेन्शन आहे तुम्हाला लवकरात लवकर ह्या ठिकाणी भेटणार आहे, जमा होणार आहे. आपण ऑलरेडी त्याच्यामध्ये बोलणं झालं होतं, कारण ह्याच्यामध्ये आपण सिनियर ऑफिसरशी आपलं बोलणं झालेलं आहे आणि तुम्हाला पाठीमागं मी कॉल रेकॉर्डिंग पण ऐकाय घातली होती. तर ते ऑफिसर आपल्या जवळचे आहेत, तर त्यामुळे ते लेटेस्ट काय अपडेट वगैरे आहे ते नक्कीच आपल्यासोबत सतत शेअर करत असतात की सध्या काय सिच्युएशन आहे, काय नाही. तर ते शेअर करत असल्यामुळे त्यांच्याकडून मला 2-3 दिवसापूर्वीच कळालं होतं की ती ह्या ठिकाणी मार्चची पेन्शन ह्या ठिकाणी तुम्हाला 100% ह्या ठिकाणी लाभार्थ्यांना ह्या ठिकाणी येणार आहे. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला हे सांगू इच्छितो की हे तुमच्याकडे प्रॉब्लेम नसतील तर 100% तुम्हाला ह्या ठिकाणी तुमची पेन्शन पडणार आहे. तर हे काय काय आहे ते आपण ह्या ठिकाणी प्रथमतः पाहूया. तर ह्या ठिकाणी तुमची ई-के-वाय-सी ई-के-वाय-सी होणं ह्या ठिकाणी मॅन्डेटरी आहे. पाठीमागं तुम्हाला सांगू इच्छितो, जेव्हा एप्रिलमध्ये हे ई-के-वाय-सीमुळे एप्रिलमध्ये ह्या ठिकाणी भरपूर जणांना पेन्शन नाही आलेली, कारण वरून तर ऑलरेडी आपले डी-बी-टी आहे. डी-बी-टी पोर्टलने ह्या ठिकाणी ट्रान्सफर केलेलं होतं, बट त्या ठिकाणी जे लाभार्थ्याचे डी-बी-टी नसल्यामुळे त्यांचं परत अमाऊंट जे आहे ह्या ठिकाणी परत त्यांचा अमाऊंट त्यांच्या अकाउंटवरती ह्या ठिकाणी परत आलेला आहे. तर यामुळे तुम्ही परत एकदा चेकआउट करून घ्या की तुमच्या या ठिकाणी डी-बी-टी आहे का नाही ते. तर डी-बी-टी असणं खूप महत्त्वाचं आहे आणि ऑलरेडी सगळे पेन्शन आहेत गव्हर्नमेंटच्या स्कीम ते डी-बी-टीमुळेच ह्या ठिकाणी होत आहे. तर नक्कीच परत तुम्ही नका बोलू की पेन्शन नाही आली, आमचे हे कारण आहे. तर ते वरून तर पाठवत आहेत, पण तुमची डी-बी-टी नसल्यामुळे ते पाठवणार तर कुठं? तुमची डी-बी-टी असली तर तुमच्या अकाउंटवर येईल. तुम्ही लाडक्या बहिणीचं पाहिलं असेल की त्यांची डी-बी-टी हो, आज ज्यांचं होतं त्यांना ह्या ठिकाणी त्यांचे हप्ते यायचे आणि ज्यांची डी-बी-टी नव्हती त्यांना त्यांचे जो अमाऊंट टाकलं तर परत जायचं. तर त्यामुळे हे खूप गरजेचं आहे. किंवा आणि कधी-कधी हे मिसमध्ये कधी-कधी तुमच्या फॅमिलीमधून ह्या बँकेमधून दुसऱ्या बँकेमध्ये केलं असेल किंवा बँकेमधून काढलं असेल. ह्या बँकेमधून आता एक्झाम्पल, आता हे जे बँक आहेत, इथं काही त्या बँकला मध्ये त्यांना प्रॉब्लेम येत असेल किंवा जवळ वगैरे जाण्यासाठी. त्यामुळे तुमच्या फॅमिलीमधून तुम्ही ट्राय करू शकता की आता ह्या बँकेमध्ये जसं की एक्झाम्पल इथं बँक ऑफ बडोदा आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही त्याच्यामधून काढला असेल डी-बी-टी. तर तुम्हाला ह्या ठिकाणी एस-बी-आय जो बँक आहे हे थोडं इझी पडत असेल तुमच्या आसपास. त्यामुळे तुम्ही तिथं करण्यासाठी तिथं जर तुम्हाला डी-बी-टी करण्यासाठी हे अकाउंट पहिल्यांदा ह्या ठिकाणून आपल्याला काढावं लागेल. जे की बँक ऑफ बडोदाच्या ठिकाणी फक्त उदाहरण देतो. तर इथलं तुम्हाला कॅन्सल करावं लागतं. तर कॅन्सल करण्याच्या नादात तुम्ही कॅन्सल केला असताना, पण त्यानंतर तुम्हाला हे याद नसेल की यार ह्या ठिकाणी एस-बी-आयमध्ये आपल्याला परत हे त्या ठिकाणी डी-बी-टी करायचं आहे, हे तुम्हाला याद नसेल तरी पण तुम्ही चेकआउट परत करून घ्या. स्टेटस वगैरे कसं बघायचं ऑलरेडी आपले व्हिडिओ ह्या चॅनलवरती आपण टाकलेले आहेत, की तुम्ही कसं चेक करू शकता डी-बी-टी वगैरे. आणि ह्याच्यामध्ये ॲक्टिव्ह आहे का नाही ते खूप महत्त्वाचं आहे. तर ॲक्टिव्ह वगैरे त्या ठिकाणी आहे का नाही तुम्ही प्रॉपर बघा. त्या ठिकाणी असं ॲक्टिव्ह म्हणून त्या ठिकाणी आलं जातं. जेव्हा डी-बी-टी तुम्ही पाहता ॲक्टिव्ह असलं तर तुम्ही समजू शकता की हा ॲक्टिव्ह आहे. नाहीतर त्या ठिकाणी ॲक्टिव्ह म्हणून नाही दाखवत, नॉर्मली बँकेचं नाव दाखवते, पण त्याच्या खाली ॲक्टिव्ह आहे का नाही
हे बघणं खूप गरजेचं आहे. ॲक्टिव्ह आहे तरच तुम्ही या ठिकाणी तुमचं डीबीटी आहे असं या ठिकाणी तुम्ही प्रॉपर समजू शकता. हे तर ह्या ठिकाणी हा जो मुद्दा संपला. त्यानंतर जो दुसरा मुद्दा आहे तो ह्या ठिकाणी मी शेअर करतो. मी अगोदरच्या आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला वारंवार सांगितलं आहे की तुम्हाला ह्या ठिकाणी तहसीलमध्ये आपले डॉक्युमेंट जमा करायचे आहेत. तहसीलमध्ये तहसीलमध्ये ज्यांनी ज्यांनी केले असतील त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. त्यांना तर 100% ह्या ठिकाणी मार्चची पेमेंट जे मार्चमधली पेन्शन ह्या ठिकाणी पडणार आहेच. त्यांची 100% त्यांना पडन. आणि ज्यांनी ह्या ठिकाणी तहसीलमध्ये डॉक्युमेंट जमा नाही केले, ज्यांनी जमा नाही केलेले त्यांच्यासाठी सांगतो की त्यांना प्रॉब्लेम येऊ शकते. कारण KYC करणं खूप गरजेचं होतं आणि आधार ऑथेंटिफिकेशन हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी ह्या ठिकाणी नाही केलं तर तुम्ही अजून तुमच्याकडे थोडासा टाईम आहे, तर तुम्ही जाऊन नक्कीच ह्या ठिकाणी परत तुम्ही डॉक्युमेंट तहसीलमध्ये जाऊन चेक करू देऊ शकता आणि तुमचं अपडेट झालेलं आहे का ते पण चेक करू शकता. SAS जे .com आहे त्याच्यावरती तुम्हाला त्याची डिटेल्स दाखवली जाईल की तुमचा नंबर वगैरे आणि अपडेट वगैरे तुमचं झाले का नाही ते पण त्या ठिकाणी दाखवले जाते. तर हे दोन्ही पण गोष्टी ह्या ठिकाणी प्रॉपर लक्षामध्ये ठेवा. आणि त्याच्यामध्ये मी ॲडव्हान्स म्हणून प्लस आणखीन एक तुम्हाला ह्या ठिकाणी अपडेट सांगू इच्छितो. दिव्यांग सक्षमीकरण. दिव्यांग सक्षमीकरण जे आहे दिव्यांग सहाय्यक ह्या पोर्टलवर तुम्ही रजिस्टर केलेला आहे का नाही सध्या? तर प्लीज जाऊन तुम्ही रजिस्टर ह्या ठिकाणी करून घ्या. ॲप्लिकेशन खूप इझी आहे, ह्याच्यामध्ये काहीच डिफिकल्ट नाही. तो रजिस्ट्रेशन करणं खूप इझी मेथड आहे. तर हे तर सध्या आहे, हे पण गरजेचं आहे. पण पुढचे तुम्हाला पुढच्या पेन्शनसाठी हे खूप गरजेचं आहे. दिव्यांग सहाय्यक पोर्टल सध्या हे कोणते 2-3 महिने तुम्हाला असं पण नॉर्मल येऊ शकते पेन्शन. पण पुढचे जे पेन्शन येण्यासाठी तुम्हाला दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणं खूप गरजेचं आहे. मी वारंवार सांगत आहे, तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळत असेल. मी वारंवार हे गोष्टी रिपीट यामुळे करत आहे की हे गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. परत तुम्ही बोलत असता की सर पेन्शन नाही आली, सर असा प्रॉब्लेम येते, तसा प्रॉब्लेम. पण ते प्रॉब्लेम आपल्या हातामध्येच असतो. तुम्ही समजू शकता की हे सगळ्या गोष्टी क्लिअर आल्या असल्यानंतर 100 का नाही येणार आपली पेन्शन? आपल्याला नक्कीच येणार ना. त्यामुळं तुम्ही जे आपले जेवढं आपल्याकडून होते ओके करणं, जे जे आपल्या हातामध्ये डॉक्युमेंट्स आहे, तर ते सगळं तुम्ही क्लिअर करून ठेवा. जसं की ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी DBT हे आपल्या हातामध्ये आहे. त्यानंतर त्यासोबतच तहसीलमध्ये जाऊन हे डॉक्युमेंट देणं हे बी आपल्या हातामध्ये आहे आणि आपल्या अंडरमध्ये आहे. तर हे जेवढं आपल्याकडून होत आहे तेवढं तुम्ही करून घ्या ना. कारण हे आपल्याला सगळं पेन्शन वगैरे आपल्यालाच येणार आहे आणि आपल्यालाच प्रॉब्लेम येतो. नाही आली तर आपल्यालाच प्रॉब्लेम येतो. आपल्याच फॅमिलीमध्ये आपल्यालाच भरपूर प्रॉब्लेमचा फेस करावा लागतो. पैसा कुणाला इम्पॉर्टंट नाही. तुम्ही आता सध्याच्या काळामध्ये कमी असतो मी समजू शकतो की बाबा 2,500 आपण ट्राय करत होतो पाठीमागं की 6,000 होण्याचा, पण सध्या 2,500 तर झाली. तर ती खूप महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं. आता काही जण तुम्हाला माहिती असेल किती मेहनत घेतात पैशांसाठी. तर खूप महत्त्वाचं ही जी आपल्या हक्काचा पैसा आहे. त्यामुळे आपल्या हक्काचा पैसा परत गव्हर्नमेंटकडे नका जाऊ देऊ. तर त्यामुळे हे पूर्ण आहे क्लिअर करून ठेवा. आणि परत जो आपला पेन्शन त्यांनी पाठवलेली आहे DBT थ्रू, परत त्यांना रिटर्न त्यांच्या वेबसाईटवर नका जाऊ देऊ. परत त्यांना त्यांच्या अकाउंटवरती नका जाऊ देऊ. हे सगळ्या गोष्टी क्लिअर असतील तर 100% तुमचं पेन्शन तुमच्या अकाउंट या ठिकाणी प्रॉपर राहणार आहे. त्यामुळेच मी वारंवार सांगत असतो, हे सगळ्या गोष्टी क्लिअर असल्या तर मला 100% तुम्हाला तुमची पेन्शन कुणीही रोखू शकत नाही. कुणीही रोखू शकत नाही तुमची पेन्शन येणं हे. तर त्यामुळे तुम्ही हे सगळं क्लिअर करा प्लीज. आणि आता जो तुम्हाला प्रूफ मी या ठिकाणी दाखवत आहे की तुम्हाला जे मार्च महिन्याची पेन्शन या ठिकाणी दाखवत आहे. आणि तुम्हाला पाठीमागं पण बोललो होतो की मार्च महिन्याची पेन्शन पडणार आहे, पेन्शन आहे. काही जणांना ह्या ठिकाणी भरोसा पटत होता आणि काही जणांना पटत पण नव्हता की मार्चची पेन्शन येईल का नाही. पण ह्या ठिकाणी फायनली आलेलं आहे. त्याचे कारण पण काय आहेत मी पण ते पण तुम्हाला पुढे सांगतो आणि त्याचा प्रूफ पण या ठिकाणी दाखवतो. तर चला आपण हे तर समोर पाहूया. जे DBTचं पोर्टल आहे SAS म्हणजे हे DBTचं पोर्टल आहे. तुम्हाला सांगू इच्छितो DBT हे DBTचं पोर्टल आहे. तर त्याच्यावरती आज सकाळी ह्या ठिकाणी अपडेट आलेली आहे. तर अपडेट आणि सगळं पेन्शन येण्याचं अपडेट जेव्हा आहे वेबसाईट आहे त्यांची बिझी करतात, तर त्या टायमाला पूर्ण ट्रान्झॅक्शन चालू असतात. आता पूर्ण ट्रान्झॅक्शन तुम्हाला माहितीच असेल की कोणत्या पण गोष्टीला वेळ लागतो आणि एकदाच पूर्ण एकाच साईडला सगळ्या जणांचं फोकस असलं तर त्यामुळे थोडी तर अडथळा येऊ शकतो. तर त्यामुळे हर जेव्हा पेन्शन आपली येत असते डिस्ट्रीब्युट करतात, तर त्या टायमाला हे सतत अपडेट करत आहेत. तर अपडेट ह्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. अपडेट काय आहे मी तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवतो. तर ह्या ठिकाणी मेसेज म्हणून दाखवलेला आहे बघा, तुम्ही पाहू शकता मेसेज. आणि मेसेज काय दिलेला आहे तुम्ही बघू शकता. ह्या ठिकाणी पाहू शकता आपणास सूचित करण्यात येत आहे की ह्या ठिकाणी
दिनांक 11 मे 2026 12 वाजेपासून ह्या ठिकाणी संध्याकाळी 11 मे 2026 रात्री 9 वाजेपर्यंत ह्या ठिकाणी वेबसाईटचे काम करणे असणार आहे. तर यामध्ये ह्यांनी पूर्ण अपडेट दिलेलं आहे की ह्या ठिकाणी ह्यांचं पूर्ण ह्या टायमिंगमध्ये वेबसाईटमध्ये जे आपलं ट्रान्झॅक्शन आहे पूर्ण ह्या ठिकाणी जे डीबीटीचं आहे की जे पेन्शन डिस्ट्रीब्युशन करण्याचं काम ह्या ठिकाणी चालणार आहे. कारण याच्यावरती एक एक्सेल सीट असते, त्या एक्सेल सीटमध्ये सगळ्यांची डिटेल्स असतात आणि आधार लिंक वगैरे सगळे त्याच्यामध्ये डिटेल्स ऑलरेडी असते. तर त्याच्या थ्रू हे पाठवली जाते आणि हे एक्सेल शीट या ठिकाणी अपडेट व्हायला त्यांचा जो वेबसाईट आहे वेबसाईटवरती यांचं जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती अपडेट होण्यासाठी बराचसा वेळ या ठिकाणी लागत असतो. त्यामुळे बाकीचे ट्रॉफिक वेबसाईटवर नको यायला. बाकीचे ट्रॉफिक भरपूर व्हिजिट वगैरे वेबसाईटवरती केले तर प्रॉब्लेम येते आणि बाकीचे काम आहेत ते थोडे काही वेळ थांबले जातात. त्यामुळे त्यांनी ह्या ठिकाणी दिलेलं आहे की तुम्ही या ठिकाणी वेबसाईटवर या टायमिंगमध्ये हे काम सगळे होणार आहेत. पेन्शनचं या ठिकाणी काम चालणार आहे, डीबीटीचं काम या ठिकाणी चालणार आहे. आणि हे आताच नाही, प्रत्येक जेव्हा पेन्शन या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करतात त्या टायमाला हे पूर्ण मेसेज तुम्हाला दाखवलं जातो की ह्या डेटमध्ये आणि ह्या टायमिंगपासून तुमचं पेन्शनचं अपडेट चालणार आहे. काही काही दिवस फक्त काही ठिकाणी 2 दिवस या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की 2 दिवस जे 2 डे आहे या ठिकाणी कधी कधी अपडेट करतात, पण ह्या दिवशी फक्त 1 डे केलेला आहे. कारण कमी जमा काय म्हणजे ह्या ठिकाणी फक्त आपण समजू शकतो 25% लोकांच्याच ह्या ठिकाणी मेमध्ये पेन्शन नाही आलेलं, सॉरी मार्चमध्ये पेन्शन नाही आलेलं. त्यामुळे जे तेच लाभार्थी आहेत त्यांच्यासाठीच ह्या ठिकाणी हे पेन्शन पडणार आहे. त्याच लोकांना ज्यांना मार्चमध्ये पेन्शन नाही आलेलं तर त्यांच्यासाठीच एवढा टायमिंग इनफ आहे, एका दिवसाचा टायमिंग इनफ आहे. म्हणून त्यांनी या ठिकाणी फक्त 1 दिवसाचाच टायमिंग दिलेला आहे. 1 दिवसा म्हणजे काही घंट्याचा या ठिकाणी टायमिंग दिलेला आहे. याच्यामध्ये पूर्ण एक्सेल सीट वगैरे अपडेट होईल आणि उद्या म्हणजे आज संध्याकाळी व्हिडिओ बनवला. उद्या म्हणजे 12 तारखेला ह्या ठिकाणी तुमच्या अकाउंटवरती ह्या ठिकाणी 12 तारखेला ह्या ठिकाणी पूर्णपणे पेन्शन येण्याची शक्यता दाट दिसत आहे. तर मध्ये सर्व्हरमध्ये वगैरे काही प्रॉब्लेम नाही झाला तर 100% तुम्हाला 12 तारखेलाच ह्या ठिकाणी पेन्शन पूर्ण येण्याची शक्यता आहे. पण त्याच्यामध्ये काही अपलोडिंगला वगैरे काही प्रॉब्लेम झाला किंवा काही जणांचे डीबीटी वगैरे प्रॉब्लेम असतील तर त्यांच्यासाठी थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यांची पेन्शन आहे थोडी मागेमोरी होऊ शकते, असे चान्सेस दिसत आहेत. आणि जे मी अगोदर तुम्हाला कव्हर केलं की सांगितलं तुम्हाला हे गोष्टी केल्याच पाहिजेत, हे तुम्ही केला असला तर तुम्हाला पेन्शन येण्यासाठी कोणी रोखू शकत नाही. सो ते तुमचं सगळं क्लिअर असेल तर 100% तुम्हाला मार्चची जी पेन्शन आहे ते 100% तुमच्या अकाउंटवरती येणार आहे. तर ते तुम्ही कामं नक्कीच केले असतील, ते केले नसली तर मग मी सांगू शकत नाही की तुमच्या अकाउंटवरती पेन्शन येईन किंवा नाही येईन. पण तुमचं ते सगळं काही ओके असेल तर नक्कीच तुम्हाला पेन्शन तुमच्या अकाउंटवरती येणार आहे. जे कमेंट बॉक्समध्ये खूप जो पण मी अपडेट रिलेटेड काय पण व्हिडिओ बनवला त्याच्या रिलेटेड पूर्ण त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये हेच विचारत होते की सर पेन्शन कधी येणार आहे, मार्चची पेन्शन कधी येणार आहे. मार्चची एक जण कमीत कमी 5-5, 6-6 कमेंट सेम टू सेम टाकायचे की मार्चची पेमेंट. तर फायनली त्यांना दिलासा वाटत असेलच की फायनली मार्चची पेमेंट या ठिकाणी पेन्शन आहे या ठिकाणी आलेली आहे, येत आहे. आणि उद्या तुम्हाला 12-13 तारखेला तुमच्या अकाउंटवरती पडण्याची शक्यता आहे. तर त्याच्या रिलेटेड आता बाकी जे आता तुम्हाला हे झाल्यानंतर बाकी जणांचा हे प्रॉब्लेम असेल की बाबा आता मार्चची तर आली बरोबर आहे, आता मेची कधी पेन्शन येणार, तर त्याच्या रिलेटेड सध्या तर काही अपडेट आलेली नाही आपल्यासमोर. जशी त्याच्या रिलेटेड काही ना काही अपडेट येईल तर नक्कीच मी तुम्हाला अपडेट करत जाईल. आता खूप जणांचा हेच प्रॉब्लेम असेल ना सर आता मेची कधी येणार पेन्शन, सर मेची कधी येणार, तर तुम्ही एवढं काही हे नका हो. तर लवकरात लवकर मेची पण पेन्शन रिलेटेड आणखीन काही सध्या अपडेट नाही आलेली. जशी माझ्याकडे अपडेट ह्या ठिकाणी वरिष्ठ लोकांशी बोलणं होईल त्याच्या रिलेटेड काही लेटेस्ट मला अपडेट भेटेल तर नक्कीच मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. पण हे पेन्शन येण्याच्या अगोदर हे तुम्ही प्लीज हे कामं जे आहे मी सांगितलेले परत प्लीज करून घ्या. पहिलं आहे ह्या ठिकाणी आपलं डीबीटी म्हणजे आधारला तुमचा अकाउंट लिंक पाहिजे डीबीटी. आणि दुसरं आहे तहसीलमध्ये ह्या ठिकाणी डॉक्युमेंट नेऊन देणं, KYC हे तुम्ही केलं असेलच. आणि तिसरं आहे दिव्यांग सहाय्यक पोर्टल. तर ह्याच्यावर पण रजिस्ट्रेशन केलं नसेल तर हे जे 3 गोष्टी आहेत ह्या ठिकाणी तुम्ही प्लीज ह्या ठिकाणी करून घ्या.
तर तुम्हाला नक्कीच पेन्शनसाठी पुढे काहीही प्रॉब्लेम येणार नाही. हे तुमच्या गोष्टी क्लिअर असतील तिन्ही पण, तर तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती 100% पेन्शन मिळेल. त्यासोबत तुम्हाला हयातीचा दाखला आय होप सगळ्यांनी काढला असेल, तर ह्याच्यामध्ये तुम्ही हे पण ॲड करून घ्या. चौथा म्हणजे हयातीचा दाखला. हयातीचा दाखला खूप मॅटर करतो सध्या सगळीकडे. हयातीचा दाखला हा लेटेस्ट म्हणजे सध्या गरमागरम विषय आहे हयातीचा दाखल्यासाठी, आणि हे पण खूप गरजेचं आहे. तर हयातीचा दाखला ज्यांनी काढला नाही तर नक्कीच काढून घ्या. तर कसा काढायचा त्याच्या रिलेटेड मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल त्याच्या रिलेटेड व्हिडिओ. तो व्हिडिओ तुम्ही पाहून हयातीचा दाखला घरी बसून तुम्ही काढू शकता. तुम्हाला हयातीचा दाखला काढायला काही प्रॉब्लेम येत असेल तर नक्कीच तुमच्या आसपासचे जे शिकलेले वगैरे आहेत, तुम्ही पण शिकला असतानाच, तर फोनवरून पण तुम्हाला ते व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला 100% करेन की हयातीचा दाखला खूप इझी आहे. त्याच्यामध्ये जास्त काही प्रॉब्लेम नाही. आणि त्यासोबतच मी हयातीचा दाखला प्रॉपर एकदम काय प्रॉब्लेम येत आहे त्याच्या रिलेटेड पण व्हिडिओ बनवलेला आहे. तर तो पण तुम्ही नक्कीच पहा. तुम्हाला काय प्रॉब्लेम त्या ठिकाणी डिटेल्स नॉट फाउंड वगैरे काही येत असेल तर त्याच्या रिलेटेड पण व्हिडिओ बनवलेला आहे. तर तो पण तुम्ही आपल्या चॅनलवर त्या ठिकाणी पाहू शकता. तर आपण हर प्रॉब्लेमवरती ह्या ठिकाणी सोल्युशन देण्याची कोशिश करतो, आणि हर प्रॉब्लेम जे तुम्हाला येत आहे त्याचा आपण पूर्ण ह्या ठिकाणी ट्राय करतो असं सॉल्व्ह करण्याची. आपण सध्या प्रॅक्टिकली बघतो सगळ्या गोष्टी, त्यानंतरच आपण या ठिकाणी तुमच्यासमोर घेऊन येत असतो. हे सगळे कामं तुमचे झाले असतील तर 100% तुम्हाला तुमची पेन्शन तुमच्या अकाउंटवरती येणार आहे. त्यामुळे एकदम रिलॅक्स राहावा. फक्त हे काम आहे तुमचे कंप्लीट झालेले आहेत का नाही ते कृपया तुम्ही पाहून घ्या. आय होप आजची जे इम्पॉर्टंट अपडेट आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल, कारण ह्याच्या रिलेटेड खूप जणांचा डाऊट होता आणि खूप वेट करत होते. तर फायनली त्याची दिलासा झालेला आहे सगळ्यांना. खूप हे गुड न्यूज आहे सगळ्यांसाठी. तर जे वाट पाहत होते मार्चच्या पेन्शनची, तर त्यांच्यासोबत नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, हे अपडेट तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा. आणि तुमच्या मनामध्ये कोणता पण छोटासा डाऊट असेल, किंवा पेन्शन रिलेटेड असो, किंवा पर्सनल असेल, किंवा एखाद्या स्कीमबद्दल असो, किंवा कोणता पण तुमच्या मनामध्ये डाऊट असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी पूर्णपणे तुम्हाला ह्या ठिकाणी तुमच्या जो कमेंटमध्ये जे तुम्ही प्रश्न टाकताय त्याचा पूर्ण मी ह्या ठिकाणी आन्सर देण्याची कोशिश करेल. तर चला परत भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत, एक नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. जय हिंद, जय महाराष्ट्र.